तुम्हा सगळ्यांना पटलं तर बघा. आता काय? नाही म्हणजे आपल्या घरात सतत काही ना काहीतरी घडतंय. आत्ता ही घरावर एवढं मोठं संकट आलं होतं, देवाच्या कृपेने टळलं ते. आई, मला असं वाटतं की आपण आपल्या घरी पूजा घातली तर वातावरण ही छान होईल आणि प्रसन्न वाटेल. सुख शांती येईल. बरोबर बोलती. हो ना, मलाही हा थॉट खूप आवडलाय. आपल्या घरात ना जरा पॉझिटिव्हिटीची गरज आहे. दादा, घालूया ना पूजा? दादा, अरे पार्टी नाही ठीक आहे, पूजा तरी करूया ना. माझी काहीच हरकत नाहीये आणि घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल. करूया, आपण पूजा करूया. मी एक काम करतो, आपले गुरुजी आहेत ना, त्यांच्याशी जाऊन बोलतो लगेच. चालेल. अहो आणि ऐका ना, गुरुजींना विचारा की जमलं तर उद्याच पूजा घालता आली तर. उद्या अगं कसं शक्य आहे? सगळी तयारी नको करायला? आई, एकदा गुरुजी हो म्हणाले ना की मी लगेच तयारीला लागते. अगं पण आणि आई, मी आणि पियू आहोत ना, आम्ही करू सगळी तयारी. भरभर कामं करू, बघ तू. बरं ठीक आहे. लवकरात लवकर आपल्या घरात पूजा व्हायला हवी. मग सगळं छान होईल. नमस्कार गुरुजी. अरे नमस्कार 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 रवी. आज सकाळीच कसं काय येणं केलं? ॲक्च्युली पूजा घालायची घरात असं मनात आलंय. बर. तर तुम्ही आहात का फ्री? हो हो. पण कधी घालायची पूजा? आजच. आज? म्हणजे मुहूर्त एकदा चेक करा ना प्लीज. हो हो बरोबर आहे, पण इतक्या तातडीने पूजा कशासाठी म्हणजे? झालंय असं की गुरुजी गेल्या काही दिवसात घरात सतत एकूण एक असं विघ्न येतच आहे. तर अनुच्या मनात आलं की एखादी पूजा घातली तर घरात जरा वातावरण प्रसन्न होईल आणि विघ्न टळेल. बर, बघूया आपण. हा. पंचांगामध्ये होऊ. हा. हा. अरे वा, आजचा मुहूर्त आहे की. आणि उद्या अमावास्या आहे आणि त्यानंतर 10 दिवस मुहूर्त नाही आहे. वा, अनुचा अंदाज अगदी खरा ठरला. मग आपण आजच पूजा घालू शकतो ना? हो हो हो, अगदी अगदी. पण तुम्हाला तयारी करायला वेळ मिळेल का? कारण मुहूर्त 12चा आहे. 11:30 पर्यंत मी तुमच्या घरी येतो. सगळी तयारी करून ठेवतो आम्ही. वा. पूजेचं सगळं सामान मी घेऊन येतो. हां, फक्त लिस्ट तुम्हाला मी मेसेज करतो. हां, त्याप्रमाणे सामान घेऊन यायला सांगा. हो हो हो, चालेल. येतो हां गुरुजी. हो हो. बरं, या. हॅलो, पाटकरांचं घर, कोण बोलतंय? अरे, पाटकरांच्या घरी फोन लागलाय का? नमस्कार, मी अविनाश पाटकर. हां? नवरा बोलतोय का तुझा? बरं ऐक ना, काय म्हणाले असतील गुरुजी? काय हो? गुरुजी म्हणाले आजचा मुहूर्त आहे, आपण पूजा करू शकतो. खरंच? हो, किती छान. हो हो, तयारीला लागा. हे बघ, 12चा मुहूर्त आहे. गुरुजी 11:30 पर्यंत घरी येणार आहेत. सगळी तयारी आपल्याला करायला सांगितलेली आहे. पूजेचं साहित्य ते घेऊन येणार आहे असं म्हणालेत. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच तयारीला लागतो. तुम्ही या लवकर. हां, ठेवते फोन. हा, मी आलोच. ऐकलंस ना निरंजन? हो ताई, आज 12चा मुहूर्त आहे. नाही, यांच्या पूजेचे 12 वाजवले ना, आता नावाची सीमा नाही.
बरं झालं गुरुजी आज हो म्हणाले. देवी आई, तुझ्या मनात आजच पूजा व्हावी असं आहे ना, म्हणून हे सगळं जुळून येते. तुझे खूप खूप आभार. पण अनु, 12चा मुहूर्त आहे, जास्त वेळ नाहीये तुझ्याकडे. भरभर कामं करावी लागतील. पिहू आणि रेवतीला घेते हाताशी. दादा, काय हो, बॅग घेऊन कुठे निघाला? सीमाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायला. म्हणजे या बॅगेत सीमाच्या सगळ्या वस्तू आहेत. त्या नजरेसमोर जरी आल्या ना तरी संताप येतोय मला. काल मी स्वतः तिला या घराबाहेर काढलं, तरी सुद्धा तिचं अस्तित्व या वस्तूंमुळे मला सतत जाणवतंय. तिच्या या वस्तूंबरोबर ना तिच्या आठवणी सुद्धा फेकून द्यायच्यात मला. नुसतं फेकून देणार नाहीये, जाळून टाकणार आहे. म्हणजे त्या राखेसोबत तिच्या आठवणी सुद्धा उडून जातील. काय बोलताय दादा? तुम्ही असं काहीही करणार नाही. नाही अनु, तू अडवू नकोस मला. दादा, तुम्ही आता कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात ना हे कळतंय मला. तुमच्या मनात काय चालू आहे, डोक्यात काय चालू आहे हेही कळतंय मला. पण दादा प्लीज समजून घ्या. सीमा वहिनींना या सगळ्याचा पश्चाताप होत असेल की नाही मला माहित नाही, पण या सगळ्याचा तुम्हाला नक्कीच त्रास होईल आणि माझ्या दादांना त्रास झालेला मला नाही चालणार. प्लीज ती बॅग आत ठेवून द्या. नाही दादा प्लीज ऐका माझं. दादा, आत्ता अविनचा फोन आला होता. आज पूजा आहे. गुरुजी हो म्हणालेत. मुहूर्तही दिलंय, 12 वाजता येणार आहेत. आपल्याला खूप कामं करायची आहेत दादा. ही पूजा झाली ना की सगळं चांगलं होणार. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? झालं तर मग ही बॅग आत्ताच्या आत्ता आत ठेवून या आणि मनातनं सगळे नकारात्मक विचार